या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस। आमच्याकडे गहू, सोयाबीन, तूर, ताग, मका, करडई, हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल। तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील। मुक्काम पोस्ट निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर नारायण शेठ भापकर। संपर्कासाठी क्रमांक 9373 86 90 12 तसेच 9700 12 0101। ओम शांती। जे आज आपण शिवरात्र साजरी करतो, तर शिवरात्रीमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या शाळेमध्ये जातो, तर शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पहिलेच्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा सांगितलं जातं की 1 काढ 2 काढ हे गुरुजी सांगतात, तसं हे पण एक परमात्म्याचं विद्यालय आहे। ह्या विद्यालयामध्ये पण ज्यावेळेस आपण पहिला पाठ किंवा पहिला धडा घेतो की आपण कोण आहे, तर आपण एक आत्मा आहे। परंतु आपल्याला यथार्थ माहीत नसतं की आपला आत्मा कुठे राहते किंवा त्याचं स्वरूप काय। म्हणून हे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय ह्या विद्यालयाने हेच पहिलं शिकवलं जातं की आपण एक आत्मा आहे। तर आत्मा कसं आहे की ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे आणि आत्म्याचं 3 शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार। ज्यावेळेस आत्मा ह्या शरीरामध्ये नसते त्यावेळेस हड्डी मागचा पुतळा असतो। आत्मा ह्या शरीरामध्ये असल्यानंतर जीवात्मा तयार होतो। परंतु आपल्याला माहीत नसतं की आत्मा नेमकी, आपण दिवसभरामध्ये मी उच्चार करतो, मी माझं, परंतु मी म्हणणारे उच्चार करणारी ही केवळ आत्मा असते। परंतु आपल्याला माहीत नसतं की आत्मा कुठे राहते, ती काय कार्य करते। आणि म्हणून आपल्याला ह्या विद्यालयामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये परमात्म्याने येऊन स्वतःचा परिचय दिला आणि आपला पण परिचय दिला की आपण एक आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे। त्याच्या ह्या 3 सूक्ष्म शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार। तर मन काय करते, ह्या लाटांप्रमाणे दाखवले विचार करते, बुद्धी त्याच्यावर निर्णय घेते आणि त्याचे संस्कार बनतात आणि संस्कार घेऊन आत्मा ही जीवात्मा तयार होते। ज्यावेळेस आत्मा या शरीरामध्ये नसते त्यावेळेस हड्डी मागचा पुतळा असतो आणि आत्मा जर असेल तर जीवात्मा असतो। ही व्यक्ती दाखवते की माझी आत्मा 2 भुरकुटीमध्ये आहे आणि 2 भुरकुटीमध्ये खाली गाडी दाखवली की शरीररूपी गाडी आणि आत्मारूपी ड्रायव्हर। ज्यावेळेस ही आत्मा जर ड्रायव्हर ह्या शरीरामध्ये नसेल तर ही गाडी पण काही कामाची नाही आणि जर गाडी जर असेल तर त्याला ड्रायव्हर पण पाहिजे। तर ड्रायव्हर हे 2 भुरकुटीच्या मध्ये, म्हणून ह्यो ड्रायव्हर म्हणजे आत्मा डोळ्यांनी पाहणारी, कानाने ऐकणारी, मुखाने बोलणारी आत्मा अजर, अमर, अविनाशी। शरीर विनाशी, आत्मा अमर आहे। तर आत्मा जशी आपली आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, 2 भुरकुटीच्या मध्ये आहे, तसं आत्म्याचा पिता कुठे राहतो हा परिचय, परमात्मा परमधाम निवासी आहे। आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं की आत्मा आहे, तो आहे हे आपण सिद्ध केलं, परंतु आत्मा कुठे आहे हे प्रत्यक्ष आपल्याला माहीत झालं 2 भुरकुटीमध्ये। आत्म्याचा पिता परमात्मा हा परमधाम निवासी आहे। जसं आपल्या घराला नाव असतं कोणतंही पण, तसं परमात्मा ज्या ठिकाणी राहतो त्याचं नाव आहे परमधाम, त्यालाच म्हणतो शांतीधाम, त्यालाच म्हणतो ब्रह्मांड। हे ब्रह्मांडासारखा आकार आहे। मग आत्मा जसं निराकार आहे तसंच आत्म्याचा पिता शिव परमात्मा पण निराकार आहे। तो ह्या धर्तीवर येऊन आपल्याला ब्रह्मा विष्णू शंकराचा परिचय देतो की ब्रह्मा विष्णू शंकर। मग परमात्म्याने ब्रह्माद्वारे हे सृष्टीची स्थापना केली, विष्णूद्वारे सतयुग स्वर्गाची पालना केली आणि शंकराद्वारे हा कलियुगाचा विनाश केला। परंतु ह्या 3ऱ्या बोर्डामध्ये सगळ्या देवांचं कर्तव्य काय काय आहे, तर हा 3रा बोर्ड सर्व आत्माओं के परमपिता। तर इथं रामेश्वर दाखवले की आपण हा रामाला ईश्वर मानतो, परंतु रामाने ह्या पिंडीची पूजा केली आणि मग तो देव बनला, म्हणजे रामेश्वर। रामाने ह्या पिंडीची पूजा केली। नंतर इब्राहिम काय म्हणतो, गॉड इज लाईट, वरती नजर केली की ईश्वर हा लाईट स्वरूप आहे। नंतर येशू ख्रिस्त पण म्हणतो गॉड इज लाईट, इब्राहिम पण तेच वरती नजर केली आणि जपानची व्यक्तीसुद्धा ह्या लिंगाची पूजा केली। नंतर ज्यावेळेस मुस्लिम लोक संगय अस्वद मक्का इथं जाऊन पिंडीसारखा आकार आहे तिथं जाऊन ते चुंबन घेतात, जसं आपण नमस्कार करतो तसं ते तिथं चुंबन घेतात की ती पण पिंडीचा आकार। पशुपतीनाथ नेपाळ इथं नंदी दाखवलाय, पुढे पिंड दाखवली, ते पण महादेवाचं प्रतीक आहे की जे आज आपण शिवरात्र साजरी केली। सोमनाथने आपण याला सोमनाथ म्हटलं, पण सोमनाथाने हा सोमरस हे अमृत ह्या पिंडीवर टाकलं आणि हे सोमनाथ। विश्वनाथ पण ह्या पिंडीचंच पूजा करतात। अमरनाथ सगळं बर्फाचं मंदिर आहे, हे अमरनाथ त्यांनी पिंडीची पूजा केली। हे एवढा बोर्डाचं तात्पर्य सांगायचं काय की एवढेही देवांनी शिवलिंगाची पूजा करून हे देव बनले। मग हे आपले
भाव आणि हा परमपिता शिव परमात्मा हा आपला पिता. याचं सृष्टी चक्र ही जसं सायकल असते, सायकल किंवा जसं रात्र दिवस चंद्र सूर्य, तसं हे पण चक्र आहे. सृष्टी चक्र हे पूर्ण कल्प 5000 वर्षाचं आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे पूर्ण 5000 वर्षाचं हे गणित कसं, हे 1250 वर्षाचं, हे 1250 वर्षाचं, हे 1250 वर्षाचं आणि कलियुग 1250 वर्षाचं. आणि ज्यावेळेस ही नदी ह्या नदीला मिळते त्यावेळेस मधल्या काळाला संगम युग म्हणतात. हे परमात्म्याने ह्या मधल्या काळात संगम युग हे टॉप पॉईंटवर ह्या कलियुगाचा अंतिम चरण चालू आहे आणि परत ह्या स्वर्गाची सुरुवात होणार आहे. म्हणून हे पूर्ण हे चक्राची ही माहिती ह्या बोर्डामध्ये आहे की 1250 वर्षाचं एक युग, त्रेतायुग हे सोन्याची दुनिया, ही चांदीची दुनिया, ही तांब्याची दुनिया आणि ही पूर्ण काळ कलियुग म्हणजे पूर्ण काळ. म्हणजे 1250 म्हणून हे 5000 वर्षाचं एक अद्भुत रहस्य. आता हे अद्भुत रहस्य इतकं सुंदर आहे कि बघा, फक्त एवढं जरी तुम्हाला समजलं ना पूर्ण या चक्राची माहिती लिखी. आप यहाँ पहली बार नहीं आए, आप 5000 वर्ष पूर्व भी इसी स्थान पर इसी समय इस प्रकार से आए थे. अब आए हैं और हर 5000 वर्ष पश्चात आते रहेंगे, क्योंकि सृष्टि रूपी नाटक की हर 5000 वर्ष पश्चात हुबहू पुनरावृत्ती होती है. म्हणजे हे सायकल चालूच असते. नंतर परमात्म्याने ह्या 3 देवांकून इतकं मोठमोठाली कार्य करून घेतली की जसा आत्म्याचा पिता शिव परमात्मा त्याची जशी काही ही 3 मुलं ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकरदेव. तर ब्रह्माद्वारा स्थापना होती, विष्णूद्वारा स्वर्गाची पालना होती, शंकराद्वारे हे कलियुगाचा विनाश होतो. हे ब्रह्म, विष्णू आणि शंकर. तर याचं बरीच जवळजवळ एका याची 10-20 मिनिटं आहे. पण हे परमात्म्याने 3 देवांकून 3 कर्तव्य करून घेतली. ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना, शंकराद्वारे विनाश. तर जालूबाई शिडीचा बोर्ड सांगतो. पर्यंत आपण पाहिलं का आत्मा आणि परमात्मा, आत्म्याचा पिता कोण असं म्हटलं जातं. जब तक खुद को न जाना तो खुदा को क्या पहचान होगा असं म्हटलं जातं. तर जोपर्यंत आपल्याला जी ओळख जी आहे, आपल्या समाजामध्ये जे ओळखलं जातं ते कशामुळं ओळखलं जातं, केवळ आपल्या आईवडिलांमुळे. कारण आईवडील काय करतात, या शहराला काय करतात, नाव देतात म्हणून आपल्या समाजामध्ये ओळखलं जातं. तसं आपल्या आत्म्याचा पिता कोण आहे किंवा मी कुठं राहतो हे आपल्याला माहीत नसतं. पण भक्ती मार्गामध्ये आत्म्याला आपण काय करतो, दोन्ही ठिकाणी मध्ये काय करतो, आपण मधल्या बोटाने काय करतो, गंध लावला जातो. किंवा सुवासिनीचं लिहिणं सुद्धा कुठं असतं हे ह्याच ठिकाणी लावलं जातं. म्हणून जसा ड्रायव्हर बहिणीने आता त्या पहिल्या बोर्डमध्ये सांगितलं का ड्रायव्हर काय करत असतो, त्या गाडीचं नियंत्रण करीत असतो, तसं या शरीररूपी गाडीचं नियंत्रण कोण करते, आत्मा नियंत्रण करीत असते. म्हणून बहिणीने आत्तापर्यंत आत्मा कोण, आत्म्याचा पिता कोण, आत्मा कुठं राहतो, परमात्म्याचं कर्तव्य काय, आत्म्याचं कर्तव्य काय याच्यामध्ये सांगत असताना तेव्हा सृष्टीचक्र जे आत्तापर्यंत सांगितलं, सृष्टीचक्र किती हजार वर्षाचं हे सर्व सांगत असताना ह्या जो शिडीचा बोर्ड आहे याच्यामध्ये काय दाखवले, भारत के उत्थानावर पतन के 84 जन्माची कहाणी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये सांगितलं बघा, ह्या सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग याच्यामध्ये ही 4 युग दाखवलेले आहे. तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे दुनिया जी आहे अज्ञानाच्या अंधकारामध्ये कशी शांत झोपलेली आहे. सर्वांना सर्व काय अन्न, वस्त्र, निवारा सर्व भेटलं जातं. पण सुख, शांती, समाधान भेटण्यासाठी हा माणूस आज प्रत्येक कुठं ना कुठं जातो, प्रत्येक मंदिरामध्ये जातो, देवालयामध्ये जातो आणि नतमस्तक होतो. कारण त्याला सुखाची, शांतीची काय एक आस लागलेली असते. तर परमात्मा ह्या समायला येऊन आपल्याला काय करतो, स्वतःचा परिचय देतो का मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहे याचा परिचय परमात्मा आपल्याला देत असतो. तर आज आम्ही 10 वर्ष लिमगावमध्ये आज या सेवेसाठी येतो. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे आणि याचा संस्थापक स्वतः परमात्मा. म्हणजे आज ज्या महादेवाच्या शिवरात्र आहे तर हा परमात्म्याचा संस्थापक आहे आणि तो प्रजापिता ब्रह्माद्वारे काय करतो, आपल्याला हे ज्ञान तिच्या मुखाने देतो. कारण परमात्मा हा निराकार आहे, ज्योतिर्बंधी स्वरूप आहे. तर त्यांनी आपल्याला अति अंतचं नॉलेज परमात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं भारत दाखवलेला आहे. हा भारत कसा स्वर्णिम दाखवलेला आहे. पूर्वीचे लोक आपल्याला सांगायचे का पूर्वी भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा, फक्त हे आपण ऐकून होते. पण ह्या भारतामध्ये जो भारत आहे हा प्राचीन शब्द वापरलेला आहे. कारण प्राचीन याचा अर्थ असा का पुराणे ते पुराण. म्हणून परमात्मा भारतामध्येच येतो. प्रत्येक गावामध्ये भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये फक्त शिव परमात्म्याचं मंदिर आपल्याला सापडतं. कारण का त्यांनी कर्तव्यवाचक काम केलेलं असतं. म्हणून त्याला पशुपतीनाथ म्हटलं जातं, त्याला अमरनाथ म्हटलं जातं, त्याला बाबुलनाथ म्हटलं जातं.
तर अशा प्रकारे या साप्ताहिकीचा हा 7 दिवसाचा कोर्स असतो. ह्या 7 दिवसाच्या कोर्समध्ये वास्तविक पाहता हा प्रत्येक बोर्ड म्हणजे हा 1-1 तासाचा बोर्ड आहे. पण वेळेचं मूल्य जाणून आपण एक थोडक्यामध्ये हा ईश्वरीय संदेश शिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या समाजापर्यंत शिवभक्तांपर्यंत जाण्यासाठी आम्ही हा थोडक्यामध्ये काय केलेला हा ईश्वरी परिचय एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही समाजापुढं हा मांडित आहे. तर तुमचंही आम्ही अंतःकरणातून धन्यवाद देतो का तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि एक थोडंसं तुम्ही हे जे ईश्वरी ज्ञान आहे तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचावं अशी आम्ही तुम्हाला विनंती पण करतो. तर अशा प्रकारे हा साप्ताहिकी बोर्ड जो आहे हा सांगत असताना शेवटचं सांगायचं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असं आहे का बा असं म्हटलं जातं ब्रह्मदेवताये नमः, विष्णू देवताये नमः, शंकर देवताये नमः आणि शिव परमात्माये नमः असं म्हटलं जातं. तर बा शंकर देवता आणि शिव परमात्मा याच्यामध्ये दाखवलेला आहे परमात्मा हा परमधाम निवासी आहे आणि तो निराकार आहे, तो रचयिता आहे आणि सूक्ष्मलोक निवासी विनाशकारी आकारी देवता ही रचना आहे. ज्यावेळेस पार्वती ज्यावेळेस शंकरान ह्या देवतेपाशी ज्यावेळेस गेली आणि शंकराजवळ गेल्यानंतर पार्वती त्यांना म्हणली का तुम्ही सुद्धा ध्यानस्थ बसले आहात तर तुम्ही कोणतं नामस्मरण करता, तुम्ही जर सर्वे सर्व आहात तर त्याने सांगितलं मी सर्वे सर्व नाही, मी सुद्धा अनन्य भावाने त्याला शरण जाऊन त्याचं नामस्मरण करतो, तो म्हणजे आपल्या आत्म्याचा पिता तो शिव आहे. तू सुद्धा अनन्य भावाने शरण जाऊन त्या परमात्मे शिव परमात्म्याची जो सर्वशक्तिवान पिता आहे त्याची तू आठवण करून तुझ्यासुद्धा जीवनाचं काय कर कल्याण करून घे. अशा पद्धतीनं हे जे पंचमा हे दाखवलेले आहे काम क्रोध लोभ मोह अहंकार ही 5 भूतं आहेत. या 5 भूतांनी काय केले आपण काय झालेले अशांत झालेलं आहे. तर परमात्म्याच्या आठवणीनंच काय होणार आहे या शिवरात्रीच्या वेळेस काय दाखवले परमात्म्याच्या आठवणीनंच काय होणार आहे ती भूतं आपल्यातली निघणार आहेत आणि आपल्याला खरा सुखाचा शांतीचा मार्ग आपल्याला शिव परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. हीच मनोमन ही जी आमची जी भावना आहे श्रद्धा आहे ह्या अशा पद्धतीनं ही ज्या आम्ही प्रगट करतो आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं हीच भावना एक मनामध्ये ठेवून आपणापुढे एक शेवटचं अजून सांगायचं जर ठरलं तर प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर कुठलं ना कुठलं एम ऑब्जेक्ट असतं. शाळेमध्ये मुलांना पाठवतात आपल्या आईवडील याचं कारण असं आहे का तो मुलगा कुठलं तरी डॉक्टर इंजिनियर वकील काही ना काही व्हावा म्हणून ते एक उद्दिष्ट असतं एक व्हिजन असतं आणि ते व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काय होतं आपले आईवडील त्यांना शाळेत पाठवत असतात. ही सुद्धा एक परमात्म्याने उघडलेली शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये लक्ष जर असेल एम ऑब्जेक्ट जे आहे ते लक्ष्मी नारायण बनण्याचं आहे. असं म्हटलं जातं नर ऐसी करणी करे जो नर से नारायण बन जाए और नारी ऐसी कर्म करे जो नारी से श्री महालक्ष्मी बन जाए. तर इथं असं विजन आहे का तुम्ही ज्यावेळेस हे ज्ञान घेणार प्रीतबुद्धी विजयंती विपरीत बुद्धी विनशंती असं म्हटलं जातं. प्रीतबुद्धी आपली परमात्म्याजवळ लावायची आहे. तर आपण त्या ज्ञानाने ते ज्ञान घेऊन समजून उमजून घेतल्यानंतर आपल्याला हे समजलं जाईल का मला बनायचं आहे लक्ष्मी मला बनायचं आहे नारायण. म्हणून म्हटलं जातं नर ऐसी करणी करे जो नर से नारायण बन जाए और नारी ऐसी कर्म करे जो नारी से श्री महालक्ष्मी बन जाए. म्हणून या विद्यालयाचे एम ऑब्जेक्ट आहे देवी देवता बनण्याचं. म्हणून आमचा सर्वांचा संकल्प आहे सर्व लिंबगावकरांचा सुद्धा संकल्प आहे आदरणीय सरपंच ताई पण इथं आहेत यांचा सगळ्यांचा संकल्प आहे का आम्ही या ठिकाणी आलो त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आदरणीय मंगलताई यांनी आम्हाला सांगितलं का आमच्याही गावामध्ये येऊन तुम्ही व सर्वांना परिचय हा गेला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या विनंतींना मान देऊन आणि त्यांनी पण फार मोठं सहकार्य दाखवलं आणि आम्ही ह्या ठिकाणी येऊन आम्ही सर्वांना हा ईश्वरी परिचय देत आहोत. अच्छा ओम शांती धन्यवाद. तर मग आता यासाठी जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर आदरणीय मंगलताई तुमच्या स्वतः ते आहेत खोडदला पण ब्रह्मकुमारी सेंटर आहे आणि लिमगावला पण इथं स्वतः बहिणी पण सांगते. तर खोडदला ग्रामपंचायत शेजारी पोस्टाच्या शेजारी तर विश्वशांती भवन विश्वशांती भवन विश्वशांती भवन खोडद आणि फोन नंबर तुमचा 9665 160 742 हा नंबर आहे. आणि जुनी ग्रामपंचायत खोडदच्या पाठीमागं विश्वशांती भवन म्हणून एक आमचं सेंटर आहे. त्या ठिकाणी आपल्याला हा ईश्वरीय प्रसाद विनामूल्य कुठलेही मूल्य न घेता आपला हा साप्ताहिकी कोर्स आपण आल्यानंतर आम्ही पूर्ण ऐकणं म्हणजे हेच आपली ही दक्षिणा एक प्रकारचं. इथं विनामूल्य सेवा दिली जाते. कोणत्याही वेळेत कोणत्याही याच्यात म्हणजे तुम्ही येऊ शकता. ते तिथं पण बाबाचा कमरा आहे मोठा हॉल आहे गार्डन आहे
आणि त्या विद्यालयाची स्थापना म्हणजे गीता पाठशाळा सुरुवात होऊन जवळजवळ 95-96 साली झाली. 26 वर्ष पूर्ण झाली खोडद सेंटरची स्थापना होऊन. आणि तिथं नारेगावच्या संचालिका संगीताबाई ज्या असतील, दशरथभाई असतील, किंवा आता गोकुळग्राममधून जालूभाई आता हे पूर्ण पुढाकार घेतला. म्हणजे ते तिथलचे मेन, समजा मी जर इकडं तिकडं बाहेर गेले तर जालूभाई तिथं असतात. तर अजून एक फोन नंबर घ्या, 7498779947. आपणाला मी पहिलंच आपल्याला सांगितलं होतं आणि योगायोगाने आदरणीय सरपंच पण साहेब आलेले आहेत. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो आहोत. ईश्वरी जो प्रभुप्रसाद आहे, महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो. शिवमाई जी आहे की त्याचं जे ज्ञान आहे ते सर्वांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक जणांना संदेश पण ह्या निमित्ताने गेलेला आहे. तर आम्ही सरपंच साहेबाचं सुद्धा अत्यंत ऋणी आहोत का त्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि ह्या ईश्वरी संध्याचा आम्हाला त्यांनी लाभ करून दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचंही धन्यवाद मानतो. खोडदच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सर्व माताजी, बहीणजी, बाईजी इथं आलेले आहेत. त्यांनी आपल्याला महाशिवरात्रीनिमित्त शिवसंदेश देण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांनी आपल्याला जे प्रबोधन केलं याचा सगळ्यांनी लाभ घेतला. याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि यापुढेही त्यांनी असंच शिवमहात्म्य आम्हाला सांगावं अशी अपेक्षा केली.